ज्या घराची स्त्री निरोगी असते ना ते घर निरोगी असतं. आपण महिला दिन, महिलांचं आरोग्य आणि हे सगळं बघतो. सगळ्यात पहिली स्टेप काय आहे की आपल्या प्रेझेन्सलाच इतकं महत्त्व नाही आहे. असं म्हणतात की निसर्गाचा सगळ्यात मोठा आनंद आई होण्यामध्ये, मातृत्वामध्ये आहे. पण ॲट द सेम टाइम इट इज अ डेझिग्नेशन. मी परफेक्ट असलं पाहिजे आणि माझं घर बेस्टच असलं पाहिजे, ह्याच्यामध्ये अननोईंगली बायका खूप ताणातून जातात. लाईफस्टाईल बदलाचा जो परिणाम आहे तो स्त्रियांवर जास्त होतोय असं वाटतंय का? एक महिला माझ्याकडे येत होत्या, ते दिवसातनं एकदाच जेवत होत्या कितीतरी वर्ष, बापरे. आणि त्यांचं वजन होतं 102 किलो. आणि हे का करत होते म्हणून मी जेव्हा त्यांच्याशी बोलले, त्याने माझ्या बाळणपणानंतर माझं वजन 30 किलोनी वाढलं आणि मला सगळेजण हिणवायचे, तू खूप खातेस म्हणून तुझं वजन वाढतंय, तू खूप हे करतेस म्हणून तुझं वजन वाढतंय, छानच गोरी आहे पण ही का एवढी काळी आहे. पण मी अशा केसेस हँडल करते म्हणून मला माहिती आहे की त्या मुलीने तेव्हापासून स्वतःमध्ये तो न्यूनगंड बाळगलेला असतो. वर्किंग वुमन ही जी कॅटेगरी असते त्यांच्यामध्ये कुठल्या समस्या जास्त आढळून येतात? वय वर्ष 16 ते 30 PCODचं प्रमाण एवढं वाढलंय. मुलींना पहिल्यापासूनच सोशिक बनवायचं आणि त्यांनी सॅक्रिफिशियल असलं पाहिजे, हे कुठेतरी नॉर्म्स बनले गेले आहेत. एक्सटर्नल बाह्य रूपाला खूप महत्त्व आहे आपल्या समाजात. कुठल्याही वयातली स्त्री असेल, त्यांना ती कशी दिसते, प्रतिभा काय आहे ह्याच्याशी कोणाला काही पडलेलं नाही. नंतर ते बघतात अच्छा एवढं शिक्षण आहे का. पण ह्याचा सबकॉन्शियसली बायकांच्या मनावर खूप परिणाम होतो. नमस्कार मंडळी, वैचारिक किडाच्या वैचारिक गप्पांमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. मंडळी, स्त्रीचं आरोग्य हे तिच्या मनावरून ठरतं हे खरं आहे का? का आपण फक्त काहीतरी ताण असेल म्हणून दुर्लक्ष करतो? झोप उडणं, बेचैनी वाढणं, वजन वाढणं, कंबर किंवा गुडघे दुखणं, हे सगळं जरी वेगवेगळं वाटत असलं तरी यामागची साखळी एकच असू शकते का? म्हणजे खरंच स्त्रीचं आरोग्य हे तिच्या मनावरून, तिच्या भावनांवरून ठरतं का? अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आज आपल्याकडे आलेले आहेत ॲक्युपंक्चर तज्ज्ञ सुमिता सातारकर. आपलं शरीर आपल्याला कोणत्या खुणा सांगत असतं, कधी उपचार घ्यायला हवेत, कधी थांबायला हवं, आणि या सगळ्यामध्ये ॲक्युपंक्चर आपल्याला कसं मदत करतं, हे नीट जाणून घेण्यासाठी हा भाग शेवटपर्यंत बघा. मॅम, तुमचं वैचारिक गप्पांमध्ये खूप खूप स्वागत आहे. थँक्यू सो मच. आणि सगळ्यात आधी तुम्हाला महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद, खूप आभारी आहे. मॅम, मला सांगा, सध्या स्त्रियांमध्ये आरोग्याच्या कोणत्या समस्या आढळत आहेत? आपण एक ग्रुपच करूया ज्याच्यामध्ये महिलांचे जे आजार येतात, अगदी तरुण मुलींपासून, म्हणजे मेनार की प्युबर्टी एजपासून एक 60 वर्षापर्यंत किंवा 70 वर्षापर्यंत जर बघायला गेलं तर कॉमनली त्यांचे आजार त्यांच्या बोन आणि मस्क्युलर सिस्टमशी आहेत आणि हार्मोन सिस्टीमशी आहेत. म्हणजे प्युबर्टी एजमध्ये मुलींना आता पाळीच्या समस्या खूप आहेत. PCODचे प्रॉब्लेम खूप वाढलेले आहेत. त्याच्यामुळे त्यांचं वजन वाढतं, स्किन टेक्स्चर म्हणजे ॲक्नी, पिंपल्सचा प्रॉब्लेम खूप वाढतो, केस गळती आणि केसांचे प्रॉब्लेम्स त्यांचे चालू होतात. थायरॉईड खूप आपल्याला बघायला मिळतोय. मिडल एज वुमनमध्ये आपल्याला हार्मोनल इश्यूजमुळे इन्फर्टिलिटीचं पर्सेंटेज, वंधत्व ज्याला म्हणतात, ते खूप वाढल्याचं आता आढळून येतं आहे. त्याच्याचबरोबर कंबरदुखी, मानदुखी म्हणजे स्पॉन्डिलायटिस, गुडघेदुखी, सायटिका, लंबॅगो, युटेराईन फायब्रॉइड्स, पॉलिप्स म्हणूया आपण, ओव्हेरियन प्रॉब्लेम्स आहेत. आणि गुडघेदुखीमध्ये बरेचदा असं होतं की पूर्वी हे 60 नंतर किंवा असे वयानुसार येणारे जे काही प्रॉब्लेम्स होते ते आता आपल्या लाईफस्टाईल डिसीजेसमध्ये ते येत आहेत. आणि 30ल्या बायकासुद्धा गुडघेदुखीसाठी येत आहेत किंवा टाचदुखीसाठी येत आहेत. सो तसं बघायला गेलं तर यामध्ये नुसतं एज ग्रुप म्हणून मी बघणार नाही, तर ॲक्युपंक्चर शास्त्राचा गाभा जो आहे की भावनांचं मूळ आजारांशी असतं, अवयवांशी असतं, जसं आपण मागच्या वेळेला बोललो त्याप्रमाणे तुमचं भौगोलिक स्थान, म्हणजे तुम्ही कुठे राहता आहात, तुम्ही आहार काय घेत आहात, तुमची सभोवतालची परिस्थिती काय आहे, आणि तुमचं स्वतःचं अपब्रिंगिंग म्हणजे डेव्हलपमेंट कशी झालेली आहे, तुम्ही व्यवसाय करतायत, काम करत आहात, नोकरी करत आहात किंवा तुम्ही हाऊसवाईफ आहात, आणि बघायला गेलं तर तुमचं सगळं टाईपचं जे काही
मागच्या वेळेला मी सांगितले भावनिक, सामाजिक हे सगळे स्वास्थ्य, हम्म. या सगळ्या पॅरामीटर्सचा विचार करून आपण महिलांचे आजार अशा कॅटेगरीमध्ये पोचू शकतो. हम्म. कारण हे खूप मल्टी डायमेन्शनल आहे आणि खूप डायव्हर्सिटी पण आहे त्याच्यामध्ये. मॅम मला सांगा, मग आता ह्यामध्ये वर्किंग वुमन ही जी कॅटेगरी असते त्यांच्यामध्ये कुठल्या समस्या जास्त आढळून येतात? ह्याच्यामध्ये मी थोडासा प्रश्नामध्ये ॲड करू का? हो हो. वर्किंग वुमन आपण पहिलं ढोबळ क्लासिफिकेशन करूया, ग्रामीण आणि शहरी. बर. कारण ग्रामीण महिला ज्या आहेत त्यांचे प्रॉब्लेम्स वेगळे आहेत. जरी त्या तिथे वर्किंग असतील, काय टाईपचं ते काम करतात ते आपल्याला बघायला लागेल. हम्म. आणि शहरातल्या महिला ज्या आहेत त्यांचं वर्किंग नेचर आणि हे बघायला लागेल. सो ग्रामीण भागात आपण खूप ग्रामीण भागातल्या महिला पण माझ्याकडे येतात आणि त्यांच्यामध्ये आपल्याला प्रामुख्याने हम्म. कुठली कुठली कंप्लेंट दिसते तर कंबरदुखी आणि डोकेदुखी आणि गुडघेदुखी. हम्म. हे इतकं कॉमन आहे ग्रामीण भागातल्या येणाऱ्या महिला. मग त्यांचं वय 20 असू देत, 30 असू देत, 40 असू देत, 50 असू देत, 60-70च्या पुढे तर असतातच. गुडघे झिजलेले असतात त्यांचे पूर्ण. हम्म. असं का बरं? तुला काय वाटतं, काय त्याचं कारण असू शकतं? ते ज्या पद्धतीचं काम तिथे करतात मे बी ते असू एक शकतं. फंडामेंटल डिफरन्स आहे, हम्म. ओव्हर एक्झर्शन आणि लॅक ऑफ एक्झर्शन असं हा. म्हणूया आपण. एक्झरसाइज, नॉन एक्झरसाइज किंवा ॲक्टिव्हिटी जी आहे ती ओव्हर एक्सेसिव्ह ॲक्टिव्हिटी. हा. आणि शहरातल्या ज्या नोकरी करणाऱ्या महिला आहेत त्या बसून 7-8 तास 10 तास काम करतात, त्यांची ब्रेन ॲक्टिव्हिटी जास्त आहे पण फिजिकल ॲक्टिव्हिटी कमी आहे. बरोबर. आणि ह्याच्याबरोबर उलटं चित्र तिथे आहे. ॲट द सेम टाईम कुठलाही महिला असू देत, ग्रामीण की मी एक नारायण गावामध्ये महिला दिनासाठीच मला बोलवलं होतं. जवळजवळ 500-600 महिला त्या सगळ्या भागातल्यांचा मी शिबिर घेत होतो. तिथे गेल्यावर मी एक पहिला प्रश्न विचारला की हॉलमधल्या किती बायका रोज दूध पितात 2 कप? हम्म. अजिबातच हात वरती आले नाहीत, म्हणजे 2-3 हात असे वरती आले. हा. मी पुढचा प्रश्न विचारला, किती महिला घरातल्या सगळ्यांना रोज दूध देतात? तर सगळ्यांचे हात वरती आले. म्हणजे बघा डिफरन्स कसा आहे. पुढचा प्रश्न विचारला, किती महिला रोज सकाळी नाश्ता रेग्युलरली करतात? हम्म. परत तसंच. आणि मग किती महिला रोज चांगले चांगले पदार्थ बनवून आपल्या घरच्यांना नाश्त्यासाठी देतात. मागे लागतात त्यांच्या, म्हणा काही म्हणा. तर सगळ्यांच्या हातवरती. तर हे तुला काय दाखवतंय की सगळ्यात मोठं आपण महिला दिन, महिलांचं आरोग्य आणि हे सगळं बघतोय, सगळ्यात पहिली स्टेप काय आहे की इग्नोरन्स टू युअरसेल्फ. आपल्या प्रेझेन्सलाच इतकं महत्त्व नाही आहे. आणि त्याचं कारण काय आहे, म्हणजे मला हिस्ट्रीमध्ये वगैरे जायचं नाही, पण कितीही आपण म्हटलं ना तरी आपल्या नॉट ओन्ली इन इंडिया असं म्हणेन मी, आता इतकं बाहेर पण मी बघते, मुलींना पहिल्यापासूनच सोशिक बनवायचं आणि त्यांनी सॅक्रिफिशियल असलं पाहिजे हे कुठेतरी नॉर्म्स बनले गेले आहेत. आपण कितीही प्रगतीकडे गेलो तरी, मग ते अमेरिका असो नाही तर इंडिया असो. तुम्हाला घरामध्ये दुसऱ्याचा पहिल्यांदा विचार करायला शिकवलंच जातं, नोईंगली अननोईंगली. तू मान्य करतोस का हे? म्हणजे पेशंट जेव्हा येतात माझ्याकडे ते बरेचदा शेतकरी घरातले असतात आणि मग नाश्ता करायचा नाही. आणि शेतकरीचं काम कसं असतं तुला माहिती आहे की सगळं फिजिकल वर्क असतं. वाकून त्यांना ते कुठलंही पीक काढत असतील, काही करत असतील, उचलाउचली करत असतील, हे सगळं ते करत असतात. शिवाय त्यांना मुलं 2-3 तर असतात. त्या बाळंतपणामध्ये त्यांनी एवढा शरीराचा जो ऱ्हास झालेला आहे त्यासाठी काही सप्लिमेंट्स घेतलेले नसतात, तेवढं पूरक अन्न त्यांनी घेतलेलं नसतं. त्यामुळे 30शीतल्या महिला 50शीत ऑलरेडी गेलेल्या आहेत. का त्या कंबर दुखतीये किंवा गुडघे दुखती असं सांगतात? कारण त्यांच्या डिमांड टू सप्लाय मॅच होत नाही. बरोबर. आणि त्यांनी तुमचं बोन स्टोअर्स वापरले जात आहेत. आणि बरेचदा असं होतं की ते गुडघे इतके खराब होतात की ते नी रिप्लेसमेंटपर्यंत त्यांचं ते सगळं जातं. पण ह्याच्यामध्ये जेव्हा मी सोपा उपाय सांगते त्यांना की काही खा, पण सकाळी तुम्ही खा जे तुम्हाला अवेलेबल असेल ते. तर जे अवेलेबल म्हटलं की बऱ्याच महिला शिळं जे राहिलेलं असतं, मी इथं अंडरलाईन करीन, शिळं नाही पण जे तुम्ही बनवत असाल त्यातलं काही खायला कुठलंही असं हे नसतं, कंपल्शन नाही तुम्ही नाही खायचं बाकीच्यांनी खायचं, बरोबर आहे. पण हा विचारच नाहीये. बरोबर. तसं दुधाबद्दल खूप गैरसमज आहेत. आता ॲडल्टरेशन हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे फूड इंडस्ट्रीमध्ये, त्याच्यात आपला विषय नाही येतो. पण जर तुम्हाला चांगलं गुणवत्तापूर्वक जर दूध मिळत असेल तर तुम्हाला कुठलंच सप्लिमेंट घ्यावं लागत नाही.
2 कप दूध, दूध म्हणजे दूध, हॉर्लिक्स, कॉम्प्लॅन, बोर्नव्हिटा नाही म्हणत आहे मी, किंवा चहा आणि कॉफी नाही म्हणत आहे. दूध म्हणजे दूध. आणि दूध फक्त कपातनंच पिलं पाहिजे असं काही नाही. तुम्ही दूध भाकरी, दूध पोळी, दूध भात कुठेतरी त्याला कॉम्पेन्सेट करा. आणि जेव्हा मी हे सांगते ना ओजस पेशंट्सला, ते म्हणतात हे काय एवढूसा सोपा उपाय, औषधं द्या ना. एक तर ॲक्युपंक्चरमध्ये औषधं नसतात, पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, तुम्हाला सोपा उपाय सांगितला जात नाहीये, तर ती सवय लावण्याचा विषय आहे की मी 2 कप दूध जर मी प्यायले मी, तर माझी बोन्स सिस्टम चांगली राहणार आहे. बरोबर. पण हे ग्रामीण भागात दिसत नाही. आता तुझा जो प्रश्न आहे शहरी महिला ज्या आहेत, शहरातले प्रॉब्लेम्स खूप वेगळे आहेत. आत्ता जर आपण बघायला गेलो तर मुलींचं, माझ्या पिढीतलं अगोदर मी बोलते, मग आपण आत्ताच्या पिढीतलं बघू. माझ्या पिढीपर्यंत असं होतं की करिअर तुम्ही करत असाल तर बाय चॉईस करा, पण मुलींनाच असं वाटायचं नाही की मी काहीतरी केलं पाहिजे. कारण आमच्या पिढीपर्यंत सुद्धा लग्न करून मग अगोदर घर सांभाळायचं आणि ते सगळं तुम्ही अगोदर आयडियल सिच्युएशनमध्ये राहायचं आणि मग वेळ मिळाला तर तुम्ही तुमच्यासाठी करायचं. तर ह्यामध्ये काय होतं की शिक्षण घेतलेलं असतं आणि मग त्या शिक्षणाचा कुठेतरी मी उपयोग करते किंवा नाही, किंवा ते जे सेल्फ आयडेंटिटी क्रायसिस हा खूप मला आपल्या शहरातल्या महिलांमध्ये दिसतो. ज्या मुळात गृहिणी आहेत, आपल्याकडे जो दृष्टिकोन आहे गृहिणींकडे बघण्याचा, की आता ती काहीतरी एम्ब्रॉयडरीमध्ये काहीतरी छोटं तिने घरगुती काही चालू केलं असेल तर ते म्हणणार की महिला आहे, हाऊसवाईफ आहे म्हणून ती करते. त्यालाच कोणी त्याच्याकडे ह्याच्याने बघितलं जात नाही. कितीही आपण म्हटलं तरी असंच असतं. त्या महिलांमध्ये सेल्फ आयडेंटिटी क्रायसिसमुळे येणारं डिप्रेशन आणि त्यांनी येणारे इमोशनल चॅलेंजेस खूप दिसतात. आणि मग त्यांच्यामध्ये परत मी मागच्या मुद्द्यापाशी जाईन की आपल्याला मुलींना जे शिकवलं गेलेलं आहे, तू बघ की थोडंसं जास्त कोणी आवाज किंवा कुठला मुद्दा मांडायला गेली तर तिला आगाऊ म्हटलं जातं, अगदी शाळेपासून. बघितलंय का? ही खूप आगाऊ आहे, तिला प्रत्येकाला मत द्यायचंय. आणि जे हुशार मुली आहेत किंवा ज्या आहेत त्या कायम एकट्या असतात, कुठेही त्यांना एकटं टाकलं जातं, किंवा असं खूप रॉंग कंडिशनिंग आपल्याकडे खूप आहे. जी मुलगी शांत राहते, नम्र राहते, तीच चांगली आणि आदर्श मुलगी आहे. आणि जी बोलते आणि ती भांडकुदळ आहे, आगाऊ आहे, असं आपलं एक थोडंसं सेटअप असतो. त्यामुळे लग्न हा इतका मोठा काय म्हणूया आपण लँडमार्क आहे स्त्रियांच्या आयुष्यामध्ये. आता तो थोडासा बदलत चाललाय, पण माझ्या पिढीपर्यंत तसंच होतं. जेवढ्या थायरॉइडच्या पेशंट्सचा आपण शोधनिबंध लिहिलेला आहे त्याच्यामध्ये जे ग्रुप्स आहेत त्यात सगळ्यात मेजॉरिटी ग्रुप हा आहे की तुम्हाला व्यक्त जेव्हा करता येत नाही, ही दिस इज अ सीट ऑफ एक्सप्रेशन इमोशनली, आणि ते जेव्हा सप्रेस होत असतं तेव्हा तुम्हाला थायरॉइडिझम येतं. आणि या सगळ्याचा परिणाम तुमच्या बोन सिस्टमवरती, रिप्रोडक्टिव्ह सिस्टमवरती आणि मस्क्युलोस्केलेटल सिस्टमवरती होत असतो. आता थायरॉइड डिसऑर्डर्स जे आहेत त्याच्यामध्ये भौगोलिक परिस्थिती पण मॅटर करते. म्हणजे असं बघितलं गेलं आहे एक रिसर्च पेपर की साधारण दिल्ली, मध्य प्रदेश, महाराष्ट्रामधलं पुणे आणि मग खाली तू आंध्र प्रदेशमध्ये जाशील, तो पट्ट्यामध्ये मॅक्सिमम थायरॉइडचे पेशंट्स आहेत. आणि त्याचं कारण काय निघालं असेल तर क्वालिटी ऑफ वॉटर. वॉटरमध्ये जे हार्ड वॉटर जिथं जास्त पिलं जात आहे त्याच्यामध्ये जे हेवी मेटल्स असतात, सगळे मिनरल्सचे, त्याच्याने सुद्धा त्याचा परिणाम थायरॉइडवरती होताना दिसतोय. म्हणजे दिस इज ऑल्सो वन ऑफ द थिंग की जसं तू म्हणालास ग्रामीण शहर, तसंच भौगोलिक परिस्थितीमध्ये सुद्धा आजार तुम्हाला वेगवेगळे बघायला मिळू शकतात. ते कधी कधी म्हणतात ना की आपण खूप विचाराची टेंडन्सी आपल्याला चालू झाली आहे. प्रत्येक गोष्टीचा डीप विचार केल्यामुळे काय होतं, अननेसेसरी आपण आपली जी मेंटल एनर्जी आहे ती संपून टाकतो दिवसभरात. पण कधी कधी खेडेगावात बघतो आपण की त्यांना अज्ञान असतं, ते सुखी असतात, ब्लेसिंग इन डिस्गाईज म्हणेन मी ते, की ते जास्त विचारच करायला जात नाहीत त्या गोष्टीचा. त्यामुळे त्यांच्याकडे मी एवढं बघत नाही. ग्रामीण भागातल्या लोकांमध्ये थायरॉइडिझम आहे एवढं कॉमनली दिसत नाही, किंवा निद्रानाश आहे, स्ट्रेस रिलेटेड प्रॉब्लेम्स मला एवढे दिसले नाही आहेत, किंवा PCOD फॉर दॅट मॅटर. पण शहरातल्या लोकांमध्ये वय वर्ष 16 ते जवळजवळ 30 PCODचं प्रमाण एवढं वाढलंय
तर त्याच्यात सगळ्यात इम्पॉर्टंट काय आहे? तुला काय वाटतं, काय कारण असेल? म्हणजे स्ट्रेस तर आहेच, नो डाऊट. काही गेस आहे तुझा? सेल्फ प्रायोरिटी नाही. नाही. मागच्या पॉडकास्टमध्ये मी सांगितलं होतं की आपलं 11 ते 3 हे टायमिंग लिव्हरचं टायमिंग आहे. जिथं जागं राहिल्याने लिव्हरचं त्याला काम करता येत नाही. त्याचा संबंध आपल्या हॉर्मोन इम्बॅलन्सशी असतो बॉडीच्या. जेवढे लोक, मी तुला सांगते, ग्रुप ए मध्ये आम्ही त्यांना घातलेलं आहे रिसर्च पेपर तयार करताना, की ज्या मुली 11च्या पुढे जागतात, मग त्या 1 पर्यंत जागत असतील कॉन्स्टंटली, तर त्यांना काय डिग्रीचा पीसीओडी होतो? 3 पर्यंत जागत असतील तर त्यांना काय डिग्रीचा पीसीओडी होतो? हे टिपिकली स्टॅटिस्टिकली डेटावरती आलेलं आहे. तुम्ही पहिला प्रश्न पेशंटला माझा हाच असतो, तू कितीला झोपतेस? आणि अनफॉर्च्युनेटली नाही लोक झोपत आहेत. आणि हा स्मॉल चेंज आहे. तुम्ही तुमच्या रुटीनमध्ये फक्त करा. तुम्ही लवकर उठा, नका उठू तो वेगळा विषय आहे. पण तुम्ही 11 नंतर जागे राहिलात, तुम्हाला तुमचे अँड्रोजेन्स वाढणार आहे, टेस्टोस्टेरॉन बॉडीमधलं वाढणार आहे, इस्ट्रोजन बॅलन्स बिघडणार आहे, ओव्हेरियन फंक्शन बिघडणार आहे आणि तुम्हाला पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डिसीज सिंड्रोम होणार आहे. हे खूप चुकलेलं आहे आपलं. म्हणजे सगळेजण जे सांगतात नेचरच्या विरुद्ध चाललं, एवढं काही अवडंबर करायची गरज नाही. फक्त आपल्याला वेळा पाळायच्या आहेत. आता तुम्ही पीसीओडी पीसीओएस बद्दल सांगितलं, तर ह्याच्यावर ॲक्युपंक्चर मधनं तुम्ही काय उपाय देता? पूर्ण ट्रीटमेंट आहे त्याला. ॲक्युपंक्चर मधनं पीसीओडीच नाही तर हार्मोनल प्रॉब्लेम्स फक्त तेवढेच नाही आहेत. ओव्हेरियन सिस्ट होतात, फायब्रॉइड्स होतात, पॉलिप्स होतात, मेन्स्ट्रुअल इरेग्युलॅरिटीज होतात, प्रेग्नन्सीला कन्सेप्शनला प्रॉब्लेम्स येतात, वजन वाढतं, त्याच्यामुळे थायरॉइडिझम चालू होतं, जॉईंट पेन्स येतात, फायब्रोमायल्जिया येतो, गुडघे, हे सगळं लिंक्ड आहे आणि याला सगळ्याला ॲक्युपंक्चर ट्रीटमेंट आहे. त्याच्यामध्ये आपण औषधं वापरत नाही आणि लाईफस्टाईल करेक्शन तर करावं लागतं. म्हणजे हे बेसिक आहे की तुम्हाला काही बेसिक चेंजेस तुमच्या पुढच्या, म्हणजे आजार बरा झाल्यानंतर तो होऊ नये म्हणून सुद्धा काही नॉर्म्स आहेत ते पाळले पाहिजेत आणि ह्याच्यामध्ये फार पथ्य केली पाहिजेत असं काही नाही. पण तुम्हाला थोडंसं तुमच्या शरीराकडे इनवर्ड बघण्याची गरज आहे. कसं झालंय सांगते. एक्सटर्नल बाह्य रूपाला खूप महत्त्व आहे आपल्या समाजात. कुठल्याही वयातली स्त्री असेल, त्यांना ती कशी दिसते, प्रतिभा काय आहे ह्याच्याशी कोणाला काही पडलेलं नाही. नंतर ते बघतात, अच्छा एवढं शिक्षण आहे का. पण ह्याचा सबकॉन्शियसली बायकांच्या मनावर खूप परिणाम होतो. म्हणजे अगदी लहानपणातल्या मुली घरात असं 4 नातेवाईक येतात, त्यातली ही छानच गोरी आहे, पण ही का एवढी काळी आहे. पण मी अशा केसेस हँडल करते म्हणून मला माहिती आहे की त्या मुलीने तेव्हापासून स्वतःमध्ये तो न्यूनगंड बाळगलेला असतो. भले तिचा कलर काही वाईट नाही आहे. म्हणजे हा जो नॉर्म आहे ना की व्हाईट इज बेस्ट अँड ग्रे इज बॅड, हे कोणी बनवलं आपल्याला माहीत नाही, पिढ्यानपिढ्या चालत आलंय, पण त्याचा इम्पॅक्ट माणसावर होत असतो. बायकांचं सांगते तुला, मेंटॅलिटी, इमोशन्स हे खूप मॅटर करतात त्यांच्या हेल्थमध्ये. जो पहिलं तू जे बोललास, आणि ते कसं होतं की त्याच्यामध्ये तुमचं अपब्रिंगिंग, तुमचं सोशल कंडिशनिंग, तुमच्यावरती काय सांगितलं गेलं आहे, त्याचा तुम्ही किती इम्पॅक्ट बाळगता आणि त्याचा तुमच्या होणारा भावनांचा परिणाम तुझ्या शरीरावरती हा 100% दिसतो. फॉर एक्झाम्पल आपण घेऊया की आपण जे फिजिकल ॲपिअरन्सबद्दल बोललो, ह्या फिजिकल ॲपिअरन्सबद्दल एवढा डीप इम्पॅक्ट बायकांच्या मनांमध्ये असतो. त्याच्यामुळे त्या न्यूट्रिशनली स्वतःला स्टार्व करत राहतात. म्हणजे आपण म्हणतो ब्रेकफास्ट, लंच, डिनर. एक महिला माझ्याकडे येत होत्या, ते दिवसातनं एकदाच जेवत होत्या 2 वाजता दुपारी, कितीतरी वर्ष. बापरे. आणि त्यांचं वजन होतं 102 किलो. तर मी म्हटलं, मग ते कमी झालं का? तर नाही, पण 102च राहिलंय ना. मी म्हटलं, तुम्ही त्याचं काही टेस्टिंग वगैरे बघितलं काय तुमचं आहे? नाही, मी तसंच करणार. म्हणजे त्या इतक्या त्यांनी ते धरलेलं होतं की नाहीच मी खाणार, तुम्ही सांगितलं तरी मी खाणार नाही. म्हटलं, आपण एक प्रयोग करूया तुमच्यावरती. इमोशनल स्ट्रेस पण खूप होता त्यांना सगळा. ते सगळं आपण डिटॉक्स करताना फक्त पथ्य म्हणून तुम्ही ब्रेकफास्ट आणि लंच अँड डिनर कराल का? मी जे सांगेन ते करा. त्यामुळे माझं जर 1 किलो जरी वजन वाढलं ह्याच्याने,
म्हणजे ताकीद दिली त्यांनी मला आणि म्हटलं चालेल आपण हे करूया. कारण ह्या करण्याच्या नादामध्ये आपला इतका वेळ तुम्ही अन्न न दिल्यामुळे तुमच्या ब्रेन, किडनी, लिव्हर, हार्ट ह्याच्या टिश्यूवरती परिणाम होतो. हे कोणी बघतच नाही. किती असायंटिफिक आहे ते. आणि मग आम्ही ट्रीटमेंट चालू केली आणि त्यांचं 11 किलो वजन कमी झालं. बापरे. फक्त ॲक्युपंक्चर आणि त्याचे खात नव्हत्या. ते खायला त्यांना मी सांगितलं आणि काय खाऊ शकतात तर त्यांना कुठलंही पॅकेज फूड नाही. जे तुमच्या घरात तुमच्यासाठी बनवलं जातं ते तुम्ही वाटीवर तुम्हाला जेवढं वाटेल तेवढं तुम्हाला खायचं आहे. पण तुम्हाला खायचं आहे. आणि त्यांच्यामध्ये ट्रान्सफॉर्मेशन झाल्यासारखं त्या पेशंट आता आहेत. वर्षातनं एकदा त्या प्रिव्हेंटिव्ह ट्रीटमेंट पण घेतात. पण म्हणजे गैरसमज आणि हे का करत होते म्हणून मी जेव्हा त्यांच्याशी बोलले की तुम्ही असं का करायला लागला, त्यामुळे माझ्या बाळंतपणानंतर माझं वजन 30 किलोनी वाढलं का 40 किलोनी वाढलं आणि मला सगळेजण हिणवायचे, तू खूप खातेस म्हणून तुझं वजन वाढतंय, तू खूप हे करतेस म्हणून तुझं वजन वाढतंय. आणि ते सगळं आल्यामुळे ते एक प्रकारचं म्हणतात ना की स्वतःबद्दलचं हेट्रेड निर्माण झाल्यामुळे मी आता काहीच खाणार नाही तरी मी हे राहीन. हे जे काय असतं ह्याच्यात बायका खूप करताना दिसतात मला. स्टार्वेशन, बिलकुल खायचं नाही, नाहीतर मग वेगवेगळ्या प्रत्येक 3 महिन्याला वेगळं डाएट करायचं, ज्याचे दुष्परिणाम तुमच्यावर होतच असतात. जे काही आहे ते सस्टेनेबल आहे. मी सिंपल गोष्ट सांगते बायकांना किंवा पुरुषांना ज्यांना, की तुम्ही वयाच्या 18 वर्षापर्यंत जे खात होता ना ते तुमचं स्टेपल फूड आहे. समजा तुम्ही बाहेर राहत असाल, कर्नाटकात राहत असाल आणि तुम्ही महाराष्ट्रात आलाय, म्हणून तुम्ही महाराष्ट्रीयन फूड अडॉप्ट करायची गरज नाही आहे. तुम्ही इडलीच खात होता ना, तुम्ही इडलीच खा. कारण तुमच्या बॉडीला, त्या सेल्सला एक टाईप डेव्हलप झालेला असतो आपल्या 18 वर्षापर्यंत. म्हणूनच असं झालं ना की जेवढं आपण फूड बाहेरचं खातोय आज, ते सगळं डिस्ट्रॅक्ट करत चाललंय आपल्याला ऑन अ सेल्युलर लेवल. आणि हे सगळे इंटरकनेक्टेड आहेत. म्हणजे इमोशन्स, थॉट्स, माइंडमधले जे थॉट्स आहेत ते, लाईफ सायकल, डेली सायकल, फूड, झोप आणि ॲक्टिव्हिटी. असं एक आहे की बाबा कंबरदुखी एकाचनीच होते असं नाही आहे. अनेक वर्ष फिअर बाळगणाऱ्या बायकांना कंबरदुखी होते. अनेक वर्ष फिअर आणि इन्सिक्युरिटी बाळगणाऱ्या बायकांना हे युटेराईन प्रॉब्लेम्स होतात. पण त्यांना असं वाटतं त्याचा काय संबंध आहे. खूप वेळेला असं असतं की बायकांना सांगता येत नाही आणि घरामध्ये जे काही प्रॉब्लेम्स असतात, रिलेशनशिपमधले जे प्रॉब्लेम्स असतात, हे कशावरती बेस्ड असतात, अपेक्षांवरती असतात. असं कुठलंच नातं नाही आहे की ज्याच्यामध्ये निरपेक्ष नातं ते असतं आणि त्यात काही चुकीचं नाही आहे. प्रत्येक नात्याकडनं आपल्या अपेक्षा असतात. पण त्या अपेक्षा जर होत नसतील तर त्याचे 2च वे आहेत ना, इदर एक्सप्रेस नॉट सप्रेस. आपल्याकडे काय दिसतं, एक्सप्रेसचं पर्सेंटेजपेक्षा सप्रेसचं पर्सेंटेज जास्त दिसतं. आणि ऑलवेज रिमेंबर, सप्रेशन इज अन इन्व्हिटेशन टू द डिसीज. कुठलंही सप्रेशन इट क्रिएट्स बॅगेज, बॅगेज क्रिएट्स डिस्टर्बन्स अँड डिस्टर्बन्स क्रिएट्स डिसीज. ही ती पूर्ण चेन आहे. तुम्ही मागच्या पॉडकास्टमध्ये म्हणला होतात की स्वभावानुसार लोकांना आजार होतात. हो. तर आत्ता जे तुम्ही आजार सांगितलेत ते कुठल्या स्वभावानुसार मुलींना होतात किंवा स्त्रियांना होतात? स्वभाव कशावर ठरतो तर तुमच्या कॉन्स्टिट्यूशनवर ठरतो. आपण बोललो होतो की 5 प्रकृती असतात मुळात ढोबळ, म्हणजे कॉम्बिनेशन्स पण असू शकतात. पण पहिली 5 प्रकृती ज्या आहेत, वूड, फायर, अर्थ, मेटल, वॉटर, त्याप्रमाणे त्याचे कनेक्शन्स शरीरातल्या टिपिकल अवयवांशी आहेत आणि त्या इमोशन्सशी आहेत. फॉर एक्झाम्पल आपण बघूया वूड पर्सनॅलिटीच्या ज्या बायका आहेत त्याच्यामध्ये त्यांचं इमोशन अँगर आहे. तर जेव्हा अँगर, कॉन्स्टंट अँगर एक्सप्रेसपेक्षा सप्रेशनला जास्त, मग अशी मी जे बोलले ते, तर सप्रेस्ड अँगर तुमच्यामध्ये असतो तेव्हा तुम्हाला मायग्रेन, पित्ताची डोकेदुखी, अर्धशिशी ज्याला आपण म्हटलंय, निद्रानाश, झोपल्यानंतर 3 तासांनी जाग येणार. म्हणजे 11ला जरी झोपलं तरी 2 किंवा 3 वाजता तुम्हाला जाग येते आणि त्याच्यानंतर झोप लागतच नाही. भयंकर मसल्स, म्हणजे आपण एक खुर्चीतनं उठून उभे राहिलो तर सगळं आखडल्यासारखं होतं आणि बदकासारख्या, बघितलंय कधी तसं पूर्ण आखडलेलं असतं अंग. नॉट नेसेसरी की त्यांना संधिवात आहे, पण असे टाईपचे आजार त्यांना होतात. ह्याच्यामध्ये
मस्क्युलर सिस्टम जेव्हा जास्त इन्वॉल्ड आहे हां. तेव्हा तो सप्रेस्ड अँगर तुमच्यामध्ये असतो. हं. लिव्हरचा संबंध तुमच्या चयापचय क्रियेशी पण आहे. त्यामुळे वजन जेवढा स्टोर्ड अँगर जास्त तेवढं वजन वाढीला पण ते आमंत्रण देत असतं. हं. वजन त्याच्यामुळे लवकर कमी होत नाही. आणि त्याचा संबंध तुमच्या हार्मोन सिस्टमशी आहे, मी जसं म्हटलं तसं. त्यामुळे जेव्हा अँगर रिलेटेड इश्यूज असतात हं. तेव्हा अँक्झायटी, डिप्रेशन, इन्सोम्निया, PCOS हा हं. प्रॉब्लेम आणि हार्मोनल इश्यूज हे मेनली आपल्याला दिसतात. दुसरं आहे की हार्ट फायर एलिमेंट, ह्याचं मूळ इमोशन आनंद आहे, पण आनंदाच्या विरुद्ध आपण बघितलं की अनहॅपीनेस, म्हणजे अति सेन्सिटिव्ह लोक, संवेदनशील, की पटकन त्यांच्या मनाला लागतं, हळवं मन, आणि त्याच्यामुळे ते लोक कॉन्स्टंटली त्या सिच्युएशन जे काही घडल्याचा विचार करत राहतात. ह्यांना न्यूरोलॉजिकल प्रॉब्लेम्स होतात. म्हणजे लॉंग स्टँडिंग अनहॅपीनेस म्हणूया आपण, की जिथं हे सप्रेशन झालेलं आहे आणि लॉंग स्टँडिंग अनहॅपीनेस आहे, स्वभावातच ते आहे, त्या लोकांना हृदयविकार होण्याचं पर्सेंटेज जास्त आहे. हायपरटेन्शन म्हणजे उच्च रक्तदाब होण्याचं पर्सेंटेज जास्त आहे. त्यांच्यामध्ये न्यूरोलॉजिकल प्रॉब्लेम्स जे आहेत की न्यूरोपॅथी डेव्हलप होणं, पायामध्ये सतत बर्निंग होतं, किंवा असं स्पॉन्ज टाईप पायाच्या खाली स्पॉन्ज ठेवला आणि चाललं तर कसं वाटेल, न्यूरोपॅथीसारखे प्रॉब्लेम्स त्यांच्यामध्ये डेव्हलप होतात. तिसरं आहे की एन्झायटी म्हणजे अर्थ एलिमेंट, ह्याचा संबंध स्प्लीन आणि स्टमकशी आहे. आणि सतत बेचैनी आणि चिंता आता स्वभावच असतो बायकांचा, आणि त्याच्यामध्ये तुम्हाला अँक्झायटीमुळे म्हणजे डायजेस्टिव्ह इश्यूज खूप येतात. म्हणजे हायपर ॲसिडिटी असणं. माझ्याकडे एक पेशंट येत होत्या, त्यांना जेवल्यानंतर 10 मिनिटात उलटी व्हायची. बरं. भूक लागायची, पण सगळं त्यांचं झालेलं होतं, सगळ्या टेस्टिंग झालं होतं, पण कधीही जेवलं, कधीही दिवसात कधीही जेवलं तरी 10 मिनिटांनी त्यांना असं प्रचंड वॉमिटिंग होऊन सगळं अन्न पडायचं. तो पण एक आजार असतो. तर त्याच्यासाठी त्यांना ट्रीटमेंट दिल्यानंतर लक्षात आलं की शी वॉज वरीड कॉन्स्टंटली फॉर मोर दॅन 15 years फॉर हर सन. म्हणजे कुठल्या तरी मैत्रिणीच्या मुलाचा अपघात झाला होता, रोड ॲक्सिडेंट ज्याला म्हणूया, त्याचा तिला मैत्रिणीला झाला त्रास ह्यांनी इम्पॅक्ट घेतला होता. तर मुलगा बाहेर निघाला, तो घरी येऊपर्यंत शी वॉज कम्प्लिटली इन द चिंता आणि वरी. आणि हे कित्येक वर्ष तेच चाललं होतं, आणि बाकी शी वॉज फंक्शनल, बाकी सगळं असं होतं आणि एक्सप्रेशन नव्हतं. त्यामुळे कोणाला कळायचंच नाही की यांना असं का होतं. खूप वेट लॉस झाला होता त्याच्यामुळे. आणि जेव्हा तिचं थांबलं हे सगळं, ट्रीटमेंट केल्यानंतर, अँक्झायटी काढल्यानंतर तिचे डायजेस्टिव्ह इश्यूज सगळे पूर्ण थांबले, वॉमिटिंग पूर्ण थांबलं. त्याच्यानंतर शी फेल्ट की मला नॉर्मल वाटतंय. फिजिकली तर वाटतंच आहे, पण तिला जे कॉन्स्टंट होत होतं, त्याचं जे बॅगेज घेऊन त्या फिरत होत्या, ते पूर्ण गेल्यामुळे शी स्टार्टेड फिलिंग बेटर. सो अँक्झायटीचा संबंध तुमच्या डायजेस्टिव्ह सिस्टमशी असतो. कॉन्स्टंट अँक्झायटी तुम्हाला IBS, कोलायटिस सारखे आजार तुम्हाला होऊ शकतात. आणि त्याच्यामध्ये तुमचं डायजेशन बिघडून अल्टिमेटली ते डायबिटीसकडे पण बऱ्याचदा कॉमनली जाताना आपल्याला दिसतं. चौथं मेटल एलिमेंट आहे, त्याची लंग्सशी त्याचा संबंध आहे, लार्ज इंटेस्टाईन आणि लंग्सशी. ज्यांना कॉन्स्टंट ग्रीफ म्हणजे सॉरो, सॅडनेस, इदर सिच्युएशन ओरिएंटेड किंवा स्वभावच आहे. म्हणजे सगळं चांगलं असलं तरी त्यांना कुठेतरी सॅडच वाटत असतं. अशी लोक पाहिली असशील तू. कितीही आयडियल सिच्युएशनमध्ये स्वतः हॅपी नाही राहू शकत, किंवा आयुष्यामध्ये काही असे प्रसंग येतात की बाबा डीप ट्रॉमा आपल्याला होतो, आपण त्या ग्रीफमधनं बाहेर येऊ शकत नाही. अशा वेळेला आपल्याला श्वसनाचे म्हणजे दमा, ब्रॉन्कायटिस, क्रॉनिक कफ, क्रॉनिक सायनसायटिस, स्किनचे प्रॉब्लेम्स, हेअर लॉस, डर्मॅटायटिस, सोरियासिस, असे सगळे आजार आपल्याला होऊ शकतात. पाचवं आहे वॉटर एलिमेंट, ज्याचा संबंध फिअरशी आहे. फिअर आणि फ्राईट आणि बोन सिस्टम, किडनीशी रिलेटेड, रिप्रोडक्टिव्ह सिस्टमशी ते कनेक्टेड आहे. त्याच्यामुळे म्हणजे कॉन्स्टंट फिअरमध्ये असतो. तर फिअर ही एक नॅचरल, ह्या सगळ्या इमोशन्स नॅचरली प्रत्येकाला 5 इमोशन्स असतात. असं नाही की तुझं पर्सनॅलिटी हे आहे म्हणून तुला हे इमोशन, बाकीचे तुला इमोशन, असं नसतं. सगळ्या इमोशन्स आपल्याला असतात. पण जेव्हा एखादी इमोशनमध्ये सातत्य येतं, कन्सिस्टन्सी असते, म्हणजे सातत्याने तेच इमोशन प्रिडॉमिनेंटली दिसते. म्हणजे तुला उदाहरण देईन मी हे सांगितल्यानंतर, म्हणजे तुला जास्त चांगलं लक्षात येईल. तर कॉन्स्टंट फिअर, भीती
जी लोक बाळगतात इतर सिच्युएशनमुळे किंवा स्वभावामुळे, त्या लोकांना कंबरदुखी असतेच. त्या लोकांना रिप्रोडक्टिव्ह म्हणजे ओव्हेरियन डिसीज असतात, युटेराईन फायब्रॉइड्स असतात, पॉलिप्स असतात, बोन सिस्टीम प्रॉब्लेम्स असतात, किडनीचे आजार त्यांना होऊ शकतात. तर हे सगळ्याचं कनेक्शन डिरेक्टली तुमच्या इमोशन्सशी असतं. आता एक आपण सिच्युएशन घेऊया आणि त्याच्यात आपण समजून घेऊया की 5 स्वभावाचे लोक किंवा 5 पर्सनॅलिटी कशा त्याला रिॲक्ट करतील. समजा आपल्याला ऑफिसमध्ये एक बॉस आहे आणि तो खूप डॉमिनेटिंग आहे, असं आपण एक उदाहरण घेऊया. किंवा जी व्यक्ती कुठे घरात पण एखादी डॉमिनेटिंग व्यक्ती आहे, तर वूड पर्सनॅलिटीच्या माणसाचं किंवा व्यक्तीचं किंवा महिलेचं अँगर हे पहिलं इमोशन आहे, डॉमिनंट इमोशन आहे. त्या व्यक्तीबद्दल तिचं रिॲक्शन कशी असेल? चिडचिड करेल. हा, म्हणजे ती व्यक्ती बघितली ना की ती या व्यक्तीची इरिटेबिलिटी पिकला असते. बघितलंयस का तू असं? हा, म्हणजे इतकं आपल्याला वाटू शकतं की एवढं राग येण्यासारखं काय केलंय, असं असं वाटू शकतं. पण त्या व्यक्तीसाठी ते टॉलरेट होत नाही अँगर. त्याला तो चिडचिड करणार, त्याच्यामध्ये डिस्टर्बन्स क्रिएट होणार किंवा त्या व्यक्तीबद्दल अँगर स्वतःच्या मनात ठेवणार, कारण सांगता येत नसेल किंवा असं. तेच जर फायर पर्सनॅलिटीचे लोक असतील, ज्यांचं इमोशन जॉय आहे पण त्यांना अनहॅपीनेस, जसं मी सांगितलं, ते खूप एक्सपेक्टेशन्स ठेवतात त्या व्यक्तीबद्दल. म्हणजे इमोशनल एक्सपेक्टेशन्स की फॉर एक्झाम्पल तू माझा बॉस आहेस आणि मी फायर एलिमेंट आहे आणि तू आज रोजच्यासारखं मला गुड मॉर्निंग नाही म्हणालास तर मी कदाचित हर्ट होईन की माझं काही चुकलंय का. मला आज जे काही छोट्या छोट्या गोष्टींमध्ये हे लोक आनंदी पण होतात आणि छोट्या छोट्या गोष्टींनी हे दुःखी पण होतात. हे त्यांचं कॅरेक्टरिस्टिक आहे. त्यामुळे बिहेवियरल ज्या गोष्टींमध्ये ते खूप जज करतात लोकांना की येते तुझ्या लक्षात मी काय सांगते. कॉम्प्लिकेटेड होत नाहीये. हा, सो त्याच्यामुळे ते हळवं मन आणि ते माझ्याशी बोलत नाहीत की ह्याच्याबद्दल विचार करत राहणार. तिसरे अँझायटी, काही नाही झालं तरी वरी करायची, बेचैन राहायचंय की तो बॉस आवडत नाहीये, तो खूप डॉमिनेटिंग आहे, पण मी उगाचच काहीतरी केलं तर पुढचं काय होईल, किंवा मी बरोबर करते का नाही, किंवा त्याच्याबद्दलचा विचार करत राहणं. बॉसने आत बोलवलं तर इथं घाबरणं, अँक्शियस होणं, की आता मी कसं सांगू याच्याबद्दल. मेनली घाबरण्यापेक्षा मी कसं परफॉर्म करणार या गोष्टीबद्दल, ह्याच्याबद्दल विचार करत राहणं, हे अँझायटी झाली. अर्थ एलिमेंट. मेटलवाले ग्रीफ आणि सॉरोवाले आहेत की थोडंसं काहीतरी ते बोलले की 2 दिवस ते सॅडनेसमध्ये असणार, चूक दाखवून दिली तुमची काय आहे, तर ते शी विल बी 2 days शी विल बी इन द सॉरो, ग्रीव्हिंग. आणि 5वं आहे फिअर, ज्याच्यामध्ये वॉटर एलिमेंटचे, की सतत तो तिथं दारातनं बाहेर आला बॉस तरी हातपाय इथं घाबरणार. म्हणजे घाबरण्यासारखं खरं काही नसलं तरी त्यांना भीती वाटते. हे असं कॅरेक्टरिस्टिक्स असतात. त्यामुळे कुठलीही इमोशन आपल्याला वाटणं याच्यामध्ये गैर काही नाहीये. आपल्या एलिमेंट प्रमाणे आपण फील करणार, तसा आपला स्वभाव बनतो, म्हणून आपण तसं फील करतो. पण सातत्याने तुम्हाला जर वाटत असेल की मी तेच फील करते आणि त्याचं बॅगेज मला वाढत आहे, मला फ्री वाटत नाही, तर तिथं कुठेतरी तुम्हाला ते इंडिकेशन आहे. आणि जेव्हा हे कळत नाही तेव्हा तुमची बॉडी तुम्हाला सिग्नल्स द्यायला लागते. आणि हेच मुळात कॉमनली बघायला मिळतं. कुठल्याही डोकेदुखीच्या पेशंटला जेव्हा मी विचारते की कोणाचा राग तुला एवढा येतोय आणि तू धरून ठेवा, त्यांना वाटतं नाही मला कोणाचाच राग नाहीये, नीट आठवा. नाही 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 असं होऊच शकत नाही म्हटल्यानंतर ते 2-3 दिवसांनी ओपन अप होतं. फॉर एक्झाम्पल माझ्याकडे एक पेशंट येत होती, तिला खूप सारे स्किन, हेअर आणि मेन्स्ट्रुअल इश्यूज होते आणि ती तिच्या वडिलांबद्दल राग, ग्रज धरून होती खूप. आणि खूप वर्षापासून, म्हणजे मिनारकी एजपासून ती मिडल एज होती आता तोपर्यंत. तर तिला मी हे जेव्हा तिला सांगितलं तर तिने मला सांगितलं, मला खूप माझ्या वडिलांचा राग येतो, आय कांट स्टँड हिम, इतका तिला राग येतो. म्हटलं तू कधी सांगितलंस का त्यांना हे? ती म्हणली शक्य नाही, मला हे सांगता येणार नाही. म्हटलं तू प्रयत्न करून बघ, तुला काय वाटतं. कारण जेव्हा ट्रीटमेंटची प्रोग्रेस झाल्यानंतर ते 90% कचरा काढलेला आहे, हत्ती गेलाय, शेपूट राहिलंय 10%. तर तुला जमलं तर स्वतःची सेल्फ हेल्पसाठी मी कधी कधी पेशंटला सांगते. आणि तिने जेव्हा कन्फ्रंटेशन केलं वडिलांबरोबर, तर ते उलटं त्यांच्यासाठी चांगलं अलार्मिंग निघालं की त्यांना माहीतच नव्हतं की त्यांचे ॲक्शन्स तिला एवढा हर्ट करतायत.
बरेचदा आपल्याला असं वाटतं ना की मी असं बोलले हम्म. तर त्या व्यक्ती हर्ट होईल, चालणार नाही, खूप काहीतरी होईल, तर आपण ते सप्रेस अननोईंगली पण करतो. हो. पण कधी कधी तुम्हाला असं कळतं की हे कन्फ्रंट सांगितल्यामुळे त्या समोरच्या व्यक्तीमध्ये पण कॅरेक्टर डेव्हलपमेंट होत असते ना. हम्म. तर दरवेळेलाच त्याचा अंत काही वाईट होणार आहे असातला भाग नाही. पण काही ठिकाणी खरंच लिमिटेशन्स आहेत, मर्यादा आहेत की नाही बाबा मला त्या व्यक्तीला नाही सांगता, बॉसला सांगितलं तो जॉबवरनं काढेल. तर मी सिम्पल एक्झरसाइज सांगते की जे शेवटचं राहिलंय त्यासाठी तुम्ही जर्नलिंग करा. हम्म. जी सायकोलॉजिकली खूप चांगली मेथड आहे की तुम्ही सकाळी जेव्हा शांत, रात्री कधी असाल तेव्हा जे काय तुमच्या त्या फिलिंग्ज आहेत, पण तुम्ही प्रामाणिक असलं पाहिजे स्वतःसाठी. हा. जे तुम्ही बोलू शकत नाही आहात पण तुमच्या मनात ते खतखततंय, ते तुम्ही कागदावरती लिहा आणि ते फाडून टाका. आता हे दिसायला खूप स्टुपिड दिसेल, पण ते सायंटिफिक आहे. हम्म. आणि ते जे काही आपण काढून टाकतो सिस्टम, जसं आपण आंघोळ करतो ना, मागे पण मी सांगितलं तसं इमोशनल बाथ पण इम्पॉर्टंट आहे खूप. ती एनर्जी तुमच्या बॉडीमध्ये सतत तरंगत राहिली तर ती ऑब्स्ट्रक्शन क्रिएट करणारच आहे. तर इतके सिम्पल उपाय असतात, असं नाही की सगळं फारच मोठं रॉकेट सायन्स आहे, हेल्थ इज अ रॉकेट सायन्स, असं काही नाही. आजकाल मेनोपॉज मध्ये होणारे त्रास सुद्धा खूप वाढलेत. खूप वाढलेत. तर ह्याचं काय कारण आहे? माझं असं ऑब्झर्वेशन आहे टोटली, कारण आम्ही इमोशन्सचा संबंध खूप जवळनं बघतो. ज्या महिलांचं तारुण्यातलं आयुष्य बऱ्यापैकी कमी स्ट्रेसमध्ये गेलेलं आहे त्यांना मेनोपॉजचे त्रास कमी होतात. आणि ज्यांचं बराचसा काळ स्ट्रेसमध्ये गेलेला आहे, इमोशनल स्ट्रेस, त्यांना मेनोपॉजचे त्रास खूप होतात. बरं. काही वेळेला तो 40मध्ये पोचायच्या आधीच ते सिम्पटम्स तुमचे चालू होतात. जसं इरिटॅबिलिटी येणं, छोट्या छोट्या गोष्टींवरनं इरिटेट होणं, सडनली एकदम राग येतो आणि कळतच नाही आपण का चिडलो, किंवा सडनली एकदम मूडमध्ये फरक येतात की एकदम रडावंसं वाटतं किंवा एकदम दुःखी वाटायला लागतं, कशात काही करू नये, डिप्रेसिंग थॉट्स यायला लागतात. हे सगळे मेनोपॉजची लक्षणं आहेत. असं का होतं? कारण हा एक निसर्गाने केलेला एक बदल आहे शरीरातला, ज्याच्यामध्ये तुमचे जे सपोर्टिंग हार्मोन्स आहेत ते बदलत असतात, कमी होत असतात आणि दुसऱ्या हार्मोन्सचं निर्माण होत असतं. हा जो ट्रान्झिशन पिरियड आहे हा बाळंतपणात सुद्धा बायकांना अनुभवता येतो, म्हणजे अनुभवावा लागतो. जेव्हा पोस्टनेटल डिप्रेशन आपण ज्याला म्हटलंय, पोस्टनेटल डिप्रेशन आणि मेनोपॉज हे खूप रिमार्केबल प्रॉब्लेम्स आहेत आणि खूप जेन्युइन प्रॉब्लेम्स आहेत. पण खूप वेळा त्याच्याकडे मेनोपॉझल वुमन आहे म्हणून ती ओरडतीये किंवा हिला काही नाही बाळंतपणात, असं खूप दुर्लक्षित केलेलं मी बघितलंय या गोष्टींना. आता आपण पोस्टनेटलचं पहिलं बघू, मग मेनोपॉजवरती येऊ. जेव्हा एखादी स्त्री बाळंतपणाच्या म्हणजे प्रेग्नन्सीपासून बाळंतपण या पिरियडमध्ये जाते, हा सगळा एक निसर्गाचा बघा कसा एक किती ट्रान्सफॉर्मेटिव्ह जर्नी आहे. बरेचदा मेजॉरिटी ऑफ मुलींना प्रेग्नन्सीमध्ये पहिले 3-4 महिने खूप टफ असतात, म्हणजे त्यांना मॉर्निंग सिकनेस आणि सगळ्या त्या गोष्टी होत असतात. आणि हा जो शारीरिक बदल आहे हे नुसता शारीरिक बदल नाही आहे, तो मानसिक बदल आहे, भावनिक बदल आहे आणि हार्मोनिक बदल आहे. तर ह्याचं अक्षरशः म्हणजे प्रत्येक ट्रायमिस्टरला ते चेंज होत असतं आणि मग प्रचंड वेदनेतून प्रसूती जेव्हा होते आणि एकदम आपण 10 वर्षांनी मोठे झाल्याची जी भावना मुलींना येते कुठल्याही वयात, आई झाल्यानंतर त्यांना एकदम आपण मोठे झालोय किंवा त्याची रिस्पॉन्सिबिलिटीची भावना आहे ती खूप स्ट्रॉंगली असते. आणि त्याच्याबरोबर पॅरलली असं असतं की अरेच्छा, म्हणजे माझं लाईफ एकदम चेंज झालं, आता माझं आनंद खूप आहे आई होण्यामध्ये. असं म्हणतात की निसर्गाचा सगळ्यात मोठा आनंद आई होण्यामध्ये, मातृत्वामध्ये आहे. पण ॲट द सेम टाइम इट इज अ डेझिग्नेशन. म्हणजे तू सडनली एकदम CEO म्हणून प्रमोट झालास लाईफमध्ये, तर तुला प्रेशर येणार आहे की नाही? तसं काहीतरी मुलींना, बायकांना वाटतं. दे आर प्रमोटेड टू एकदम नेक्स्ट स्टेप. मग ह्याच्यामध्ये आपण त्या बाळाची जबाबदारी आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि आयुष्यामध्ये जे सडनली बदल झालेत ह्याला आपण रेडी आहोत का, किंवा ते आपण स्वीकारू शकतोय का? त्याच्यामुळे जे शारीरिक बदल होणार आहेत ते आपण स्वीकारतोय का? बरेचदा ह्या सगळ्यांचा विचार आणि त्याचा कोंडमारा, आणि मग कधी कधी सगळ्यांनाच तो सपोर्ट मिळतो असं नाहीये. बरोबर. म्हणजे जो पेरेंटल म्हणा किंवा पार्टनरकडनं जो सपोर्ट मिळायला हवा आहे
ड्युरिंग दॅट पिरियड तो मिळतोच असातला भाग नाही आहे. आणि मग त्यावेळेला जे काही वल्नरेबल म्हणजे खूप सेन्सिटिव्ह झालेले असतात बायका आणि कुठलेही सिच्युएशन प्रसंगाचा इम्पॅक्ट त्यावेळेला त्यांच्या मनावरती भावनांवरती खूप स्ट्रॉंगली होतो आणि मग तो दिसायला लागतो एक वर्षभरानंतर. म्हणजे पोस्टनेटल डिप्रेशन हे खूप सिरियस गोष्ट आहे ज्याच्यामध्ये जे हार्मोनल चेंज आणि शारीरिक सभोवतालची परिस्थिती, बाळ, रिस्पॉन्सिबिलिटीचं सगळं कॉम्बिनेशन होऊन ते डेव्हलप होतं. त्याला प्रॉपर ट्रीटमेंट आहे ॲक्युपंक्चरमध्ये ज्याच्यामुळे तुम्हाला काही औषधं नाही घ्यायला लागत. पण त्याच्यातनं तुम्हाला पूर्णतः बाहेर येता येऊ शकतं. तसंच मेनोपॉज आहे. मेनोपॉजचं पूर्वी 50शी नंतर महिलांना व्हायचं. आता 35शी नंतर महिलांना मेनोपॉझल सिम्पटम्स येतात. याला एक थोडंसं पॅरलली अजून एक मी सांगेन ज्याला मी IT सिंड्रोम म्हणते. म्हणजे जेवढे लोक आज ब्रेननी काम करतात 9 ते 10 तास 11 तास ते सॉफ्टवेअर इंजिनियर्स असतील, बँक्समध्ये असतील, जिथं तुमचं फक्त ब्रेन डिमांडिंग आहे खूप जास्त, अशा लोकांना खूप स्ट्रेस आहे. आणि त्या स्ट्रेसमुळे तुमच्या बॉडीमध्ये जे सुदिंग हार्मोन्सपेक्षा ॲक्टिव्ह हार्मोन्स जास्तीत जास्त तुमचे ॲड्रिनालिन वाढतं आणि त्याच्यामुळे तुमच्या हार्मोन्समध्ये इतके चेंज येत आहेत की त्यांना 35शी नंतरच मेनोपॉझल सिम्पटम्स येत आहेत. अजून 40शीपर्यंत ते आलेले पण नाहीत. आणि ते कुठले सिम्पटम्स आहेत जसं मी सांगितलं, मूड स्विंग्स होणं, सडनली रडायला येणं, झोप एकदम डिस्टर्ब होणं, वजन झपाट्याने वाढायला लागणं, कुठेही आज मान दुखते तर उद्या कंबर दुखते, किंवा पिरियड्समध्ये इरेग्युलरिटीज चालू होणं, पिरियड्स येणारच नाहीत 3-3 महिने, किंवा आले तर ब्लिडिंगच थांबणार नाही. हे सगळे सिम्पटम्स ते आहेत. पण ॲक्च्युली सायन्सप्रमाणे ते वय आहे का 38 हे काय वय आहे का मेनोपॉजचं? पण आज मेनोपॉज होतो. म्हणजे मला एक केस आठवते की त्या ज्या महिला होत्या त्यांचं काहीतरी 57 एज असेल आणि मेनोपॉझल सिम्पटम्स त्यांना 40शीत चालू झाले होते. मेनोपॉज ॲक्च्युअली 45-46 मध्ये झाला पण असेल. पण 40शी पासून शी वॉज सफरिंग फ्रॉम मायग्रेन, निद्रानाश, कम्प्लीट निद्रानाश, म्हणजे कुठल्याही झोपेच्या गोळीने काहीही फरक पडत नाही. त्याच्यामुळे त्यांना वजनावरती परिणाम झाला झोप नसल्यामुळे, आणि डिजनरेशन इतकं झालं बॉडीमध्ये, कारण इमोशनली त्या बऱ्यापैकी इमोशनल टर्ब्युलन्स म्हणतो ना आपण, म्हणजे फिअर, इन्सिक्युरिटी, अँगर, सप्रेस्ड अँगर भयंकर, कारण त्यांचे आणि त्यांच्या हजबंडमध्ये खूप प्रॉब्लेम्स होते. याचा सगळ्याचा परिणाम असा झाला की त्यांना मायग्रेन होता, त्यांना निद्रानाश होता, त्यांना कंबरदुखी होती, त्यांचे गुडघे झिजलेले होते, बापरे. आणि 24/7 त्यांचं आज डोकं दुखतंय, उद्या कंबर दुखते, परवा नी पेन आहे आणि मी झोपलेलेच नाही. आणि त्याच्यामुळे त्या इतक्या इरिटेटेड होत्या ना, आणि सगळ्या ट्रीटमेंट्स त्यांच्या झालेल्या होत्या. मला खूप सांगायला आवडेल की विदिन 3 मंथ्स शी इज ॲब्सोल्युटली फाईन. म्हणजे पहिल्या ट्रीटमेंटनंतर त्यांची झोप पूर्ण सुधारली आणि पेन त्यांचं जवळजवळ 70% कमी झालं. आणि आता त्या वीकली वन्स ट्रीटमेंटवरती आलेल्या आहेत, ज्याच्यामध्ये त्यांचं पूर्ण पेन, झोप, सगळे सिम्पटम्स आणि हे सगळे गेलेले आहेत. पण अजून जे काही इमोशनल थोडंसं प्रॉब्लेम आहे त्याच्यावरती काम आमचं चालू आहे. खूपदा असं होतं की सिच्युएशन नाही बदलत ना तुमच्या आयुष्यातली, म्हणजे सगळं साफसफाई केली तरी तुम्ही परत त्या कचऱ्याच्या जवळच जाणार असाल तर त्याला तुम्ही काय करणार. पण उपयोग कसा होतो की तुम्ही इतके वर्ष जे साठवलेलं असतं त्याचा पहिला निचरा होतो, आणि मग तुम्हाला परत नव्याने त्या सिच्युएशनमध्ये जाण्यासाठी एक इमोशनल इम्युनिटी, मी नेहमी म्हणते पेशंट्सला की ॲक्युपंक्चर हे तुमचं इमोशनल इम्युनिटी वाढवतं. त्याच्याकडे बघण्याचा तुमचा जे दृष्टिकोन आहे, जो बाकी सगळ्या स्ट्रेसमुळे झाकला गेला होता, तो नैसर्गिकरित्या सुधारतो. आणि तुम्ही जी एलिमेंट पर्सनॅलिटी आहात ओरिजिनली, तिथं तुम्ही जाता, त्याच्यामुळे कदाचित तुम्ही ती सिच्युएशन वेगळ्या पद्धतीने हँडल करू शकता. आणि हे बघते मी ट्रान्सफॉर्मेशन झालेलं की एका व्यक्तीचा 100% राग येणाऱ्या सिच्युएशनमध्ये आता 10%च राग येतोय. सो तुम्ही एबल आहात, यू आर एबल टू मॅनेज दॅट अँगर. ह्या परिस्थितीला तुम्ही जाऊ शकता. आणि त्यामुळे मेनोपॉझल एजमध्ये कायम हा सिंड्रोमच दिसतो. म्हणजे कुठलीही महिला माझं फक्त हाच प्रॉब्लेम आहे म्हणून मेनोपॉझल एजमध्ये येत नाही.
त्यांना ग्रुप ऑफ सिम्पटम्स, म्हणजे त्यांना कंबर पण दुखत असते, त्यांचे पाय पण, लेग पेन म्हणजे इतकं कॉमन आहे की पाय भयंकर दुखतात, रात्री झोपले की पाय दुखत असतात, कोणीतरी बसतं पायावरती आणि सगळं कलर डॉपलर नॉर्मल असतं, सगळ्या टेस्ट नॉर्मल असतात, पण पाय मात्र पोटरीचे मसल्स खूप दुखत असतात. कंबरदुखी तर एवढी कॉमन आहे. गुडघेदुखी, घाम येणं, उदास वाटणं, झोप न येणं, कधी कधी अति भूक लागणं, कधी कधी अजिबात न भूक लागणं, हे सगळे व्हेरिएशन्स आपल्याला मेनोपॉझल एजमध्ये बघायला मिळतात आणि ते ग्रुपमध्ये येतात. त्यामुळे प्रत्येकासाठी वेगळी ट्रीटमेंट नाही आहे. ॲक्युपंक्चरचा ॲडव्हान्टेज तो आहे की तुम्ही जरी 10 ग्रुप्स घेऊन आलात माझ्याबरोबर, ट्रीटमेंट तुम्हाला एकदाच घ्यायची आहे, विच विल ॲड्रेस एव्हरीथिंग. सो दॅट इज द बेनिफिट ऑफ ॲक्युपंक्चर. लाईफस्टाईल बदलाचा जो परिणाम आहे तो स्त्रियांवर जास्त होतोय असं वाटतंय का? हो, नॅचरली. म्हणजे बरेचदा असं होतं की हजबंड 10 वाजता ऑफिसला वरनं येतात, मग आम्हाला एकत्र जेवायचं असतं म्हणून आम्ही 11ला जेवतो, अशी उत्तरं मला मिळतात. किंवा मुलांचं काहीतरी जेवणाच्या वेळा वेगळ्या असतात आणि फॅमिली डिनर एकत्र झालं पाहिजे, याच्यासाठी लोक उशिरा जेवताना मी बघितलंय. आता मग तुम्हाला मी सांगितलं की तुम्ही एका महिलांना की तुम्ही 7ला जेवा, 7:30, त्यांचं तसं ते इमोशनली नाही, आम्ही एकदाच सगळेजण जेवतो तर आम्ही 11 वाजताच जेवणार. तो हा लाईफस्टाईलमधलाच प्रॉब्लेम आहे बघायला गेलं. त्याच्यानंतर झोप, मी जे म्हणते 11 वाजता झोपलं पाहिजे, बरेचदा ते इंटरडिपेंडंट फॅमिली स्ट्रक्चरमुळे रुटीन सेट होत नाही. एक्झरसाइजेसचं तर सगळ्यात इम्पॉर्टंट आहे की ऑफिसला समजा 9ला जायचं असेल तर सकाळी 6ला जरी उठलं तरी सगळ्यांचे डबे, घरातल्या जबाबदाऱ्या हे करून कधी 8:30 वाजून ती बाई जाणार आहे. आल्यानंतर कोणाच्या अंगात एनर्जी राहत नाही आणि ते सायंटिफिक पण नाही आहे की तुम्ही 7 नंतर व्यायाम करत बसलात, कारण परत रात्रीचं जेवण आणि ह्या सगळ्या गोष्टी असतात. दुसरं असं झालं आहे की लाईफस्टाईल आपली खरंच आत्ताची बघितली तर, म्हणजे माझ्या पिढीपर्यंत तरी थोडी ठीक होती, पण आत्ताच्या लास्ट 2 डिकेड्समध्ये इतकी वाईट झाली आहे ना की शनिवार रविवार हे फक्त बाहेरच खायचं आहे. बरेचदा ऑफिसमध्ये स्विगी करूनच आपल्याला उशीर झालेला असं म्हणून खाल्लं. तर बाहेरच्या खाण्यामुळे खरोखर इट इज कॉन्ट्रीब्युटिंग ऑन अ व्हेरी लार्जर स्केल, की त्याच्यातले जे ट्रान्स फॅट्स आणि ओबेसिटीचं मेन रिझन एवढंच आहे. मी कुठल्याही वेट लॉसच्या पेशंटला पहिल्यांदा सांगते, तू बाहेरचं खाणं बंद कर, तुझं 5 किलो वजन तिथंच कमी होईल. सो मला स्वतःला असं वाटतं, महिला दिनाच्या दिवशी मी सांगेन हे की हेल्थ इज द मोस्ट व्हॅल्युएबल ॲसेट. तुमचे डायमंड ज्वेलरी, अजून कुठली ज्वेलरी, सिल्क साड्याच किंवा ह्याच्यापेक्षाही महत्त्वाचं काही असेल आपल्या आयुष्यात तर आपली हेल्थ आहे. आणि त्याला जेवढी प्रायोरिटी तुम्ही जितकं जास्त त्याच्यावर इन्व्हेस्टमेंट करणार, नॉट लाईक हॉस्पिटल बिल आम्ही पे करतोय, नॉट लाईक दॅट इन्व्हेस्टमेंट आय एम स्पीकिंग अबाउट. तुम्ही जितकं त्याला प्रायोरिटाईज कराल, जितकं स्वतःला त्याचं महत्त्व द्याल की माझी हेल्थ चांगली राहण्यासाठी, गृहीत धरू नका स्वतःला, एवढंच मला सांगावं असं वाटतं. की तुम्ही हे सगळ्या ऑड्समध्ये आज आपण उभे आहोत आणि काम करत आहोत, पण ज्या घराची स्त्री निरोगी असते ना, ते घर निरोगी असतं. म्हणजे परत ती रिस्पॉन्सिबिलिटी पण त्या बाईलाच दिलेली आहे. कुठलाही मुलगा, मुलगी, नवरा आजारी पडला की असं ती बाई विचार करणारच की माझं काही चुकतंय का, भले तिच्याशी काही ते संबंधित नसेल, पण ते असं झालंय ना. त्यामुळे तुम्ही फक्त फिलॉसॉफिकली मी इम्पॉर्टंट आहे घरासाठी असा विचार न करता, प्रॅक्टिकली मी खरंच इम्पॉर्टंट आहे, आणि मग त्या लाईफस्टाईलमध्ये काही अजून थोडे अल्टरेशन्स होऊ शकतात का. पुढे जर खड्डा पडणारच आहे तर आपल्याला कळतोय खड्डा आहे तर आपण दुसरी वाट पकडू ना, तर जाऊन पडू खड्ड्यात. तसा हा विषय आहे. आज महिला दिन आहे, तर तुम्ही आमच्या सगळ्या ज्या प्रेक्षक आहेत त्यांना 3 अशा कुठल्या टिप्स किंवा गोष्टी सांगाल ज्याच्यानी त्यांना मदत होईल त्यांचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वतःला शाबासकी द्यायला शिका. आपण कुठेही कुठल्या कॉम्पिटिशनमध्ये नाही आहोत, शर्यतीत नाही आहोत, त्यामुळे सगळ्यात पहिलं बक्षीस मला मिळालं पाहिजे आणि मी बेस्टच असलं पाहिजे, याच्यासाठी तुम्ही खूप एनर्जी लावता स्वतःची. सो डोंट बी सो हार्ड ऑन युअरसेल्फ. म्हणजे मी परफेक्ट असलं पाहिजे आणि माझं घर बेस्टच असलं पाहिजे, ह्याच्यामध्ये अननोईंगली बायका खूप ताणातनं जातात. त्याच्यासाठी त्यांनी काम केलं पाहिजे पहिलं.
दुसरं आहारावरती लक्ष दिलं पाहिजे. म्हणजे साध्या गोष्टी मी ज्या सांगितल्या की 2 कप दूध, चांगल्या क्वालिटीचं दूध, अंडरलाईन, ते तुम्ही दुसऱ्याला देताच आहात तर स्वतः पण प्या. ह्याच्याने तुम्हाला खूप चांगला न्यूट्रिशनल सपोर्ट मिळतो कुठल्याही एजमध्ये आणि डेफिशियन्सीज होत नाहीत. आणि डेफिशियन्सी हे बरेचदा नी पेन आणि आपण म्हणतो कंबरदुखी याचं कारण असू शकतं. सो सिम्पल आहे गोष्ट. 2 कप दूध तुम्ही तुमच्या डाएटमध्ये करा. आणि तिसरी गोष्ट आहे की पुरेशी मला झोप मिळते का? मी वेळेवर झोपते का? एवढा सुद्धा साधा बदल तुम्ही तुमच्या आयुष्यात आणलात तरी तुम्हाला कुठल्याही डॉक्टरची गरज पडत नाही. सगळ्यांची सेवा करायचं आणि सर्व्हिस द्यायची आणि त्याच्यातनंच तुम्हाला ते गोल्ड मेडल कोणी देणार नसलं तरी आपल्याला ते करायचं आहे. आउट ऑफ कंपॅशन आपण करतो, मला मान्य आहे. मी पण एक महिलाच आहे. सो मी हे समजू शकते. पण तरी पण कुठेतरी बाउंड्रीज तुम्हाला स्वतःसाठी घालायला लागतील. जर आपल्याला हेल्दी राहायचं असेल तर. थँक्यू मॅम, तुम्ही आमच्या शोवर आलात पुन्हा एकदा आणि आमच्या प्रेक्षकांना खूप चांगली माहिती दिलीत आणि खूप चांगल्या टिप्स दिल्यात, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि वैचारिक किडाच्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढल्या एपिसोडमध्ये. धन्यवाद.